आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील भंडारवाडी गावाची महाराष्ट्रातील चौथे मधाचे गाव म्हणून निवड करण्यात आली असून या निर्णयामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे। पारंपरिक आग्या मध संकलनावर अवलंबून असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांच्या पुढाकारातून 53 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून भंडारवाडी गावाचा कायापालट होणार असून पायाभूत सुविधा व रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। या उपक्रमाअंतर्गत दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी मंडळाचे सभापती मान रवींद्रजी साठे यांच्या शुभहस्ते गावात उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्र व माहिती दालनाच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी ग्रामस्थांना मधाचे गाव या संकल्पनेची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमास मंडळाचे मुंबई येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंदजी पाटील उपस्थित होते। त्यांनी मधाचे गाव संकल्पना, त्याचे फायदे तसेच पुढील टप्प्यांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली। योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा सहनियंत्रण समितीमार्फत निवड झालेल्या 30 आदिवासी लाभार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने आग्या मधमाशा मध संकलन, बी हंटर्स व सातेरी मधमाशा संगोपनाचे 10 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले। ही प्रशिक्षण दिनांक 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले। प्रशिक्षणाचा निरोप समारंभ व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी सरपंच अभिमन्यू गादेवाड, माजी सरपंच ज्ञानेश्वर जेवलेवाड, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक संदीप अल्लापूरकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, ज्येष्ठ पर्यवेक्षक सूर्यकांत राऊतराव तसेच कार्यक्रम समन्वयक व मध निरीक्षक ज्ञानेश्वर राऊतराव यांची प्रमुख उपस्थिती होती। या उपक्रमामुळे भंडारवाडीतील आदिवासी समाजाच्या उपजीविकेला मोठी चालना मिळणार असून रोजगार निर्मितीबरोबरच गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती मिळेल। भंडारवाडीची ओळख आता मधाचे गाव म्हणून राज्य पातळीवर निर्माण होईल असा विश्वास नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज किनवट नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची भूमी महाराष्ट्राची।